नियमितीकरण और कलेक्टर की गाइडलाइन के आधार पर वेतन की मांग को लेकर प्रदेश भर की आंगनबाड़ी कार्यकर्ताएं और सहायिकाएं आंदोलन कर रही हैं। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं को नियमित करने की बात हो या आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के मानदेय की बात हो, लगातार आंगनवाड़ी बहनों के द्वारा संघर्ष किया जा रहा है। उसी को लेकर एक बड़ी अपडेट निकल के आई है, जो कि आप सभी आंगनवाड़ी बहनों के लिए काफी महत्वपूर्ण होने वाली है। आज के इस वीडियो में हम उसी अपडेट के बारे में बात करने वाले हैं। आज सकाळी 5 वाजता आलो, एवढ्या लांबून येऊन पण आमचा म्हणजे मूड ऑफ केला ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटायलंय। सध्या आम्ही 40 वर्ष झालं काम करतो, पण आम्हाला वर्षाला 1000 सुद्धा मानधन वाढवलं नाही, वेतन तर नाहीच। आम्हाला वेतन हवा आहे म्हणून इथं आला, पण आम्हाला ते दिलं नाही। आमच्या मागण्या थोड्याच आहेत, पण ती पण मान्य केल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटते। आणि 10,000 काय होतंय सर? 10,000 लेकराला फीस आहे, आम्हाला दुसऱ्या गावाला पाठवावं लागते मुलं, त्यांच्या बसच्या फीस 2-2, 3-3 हजार आहेत। 10,000 काय होणार आहे? घर आम्ही कसं भागवायचं? आम्हाला भरपूर याचा शासनाने विचार करायला पाहिजे। पण बघितलं, शासनाने विचार करायला पाहिजे। 10,000 रुपयात भागत नाही या महागाईमध्ये, असं यांचं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल? आपण कुठून आलेले आहात आणि आपल्या काय मागण्या आपण घेऊन आलात? मी हिवरा बुद्रुक, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथून आलेले आहे। आमची मागणी आहे की आम्हाला शासकीय सेवेत शासनाने समाविष्ट करून घ्यावे। आम्हाला किमान वेतनापेक्षा आम्हाला जास्तीचं वेतन देऊन आम्हाला सरकारी सेवेत पुन्हा पेन्शन लागू करावे। म्हातारपणी शासनाने आम्हाला म्हातारपणाची काळजी घ्यावी। आपण बघितलं, ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या मांडतायत। तुम्ही काय सांगाल ताई? आपण कुठून आलेले आहात आणि आपण आज इथे आलेले आहे? सरकारच्या वतीने काही दखल जी आहे ती घेण्यात आलेली आहे का? सरकारच्या वतीने काही मंत्र्यांनी तुमच्या इथे भेट दिलेली आहे का? मी बीड जिल्ह्याहून आलेली आहे। इथं आम्ही काल 4 वाजता निघालेलो होतो, आज पहाटे 6 वाजता इथं पोहोचलो। पण इथं आम्ही एवढ्या मागण्या होत्या आम्हाला की आम्हाला किमान वेतन 26,000 रुपये पाहिजे, मदतनीसला 20,000 रुपये पाहिजे। सध्या शासन आम्हाला 10,000 रुपये देते, त्यात आमचं काहीच भागत नाही सर। यावर शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा। आणि आता आम्ही आज परत चाललोत, पण यावर हा संप इथंच थांबणार नाही। आम्ही जोपर्यंत शासन आम्हाला निर्णय देत नाही, जी देत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा असाच चालू ठेवणार आहोत। आपण बघितलं, या अंगणवाडी सेविकांच्या प्रतिक्रिया होत्या नागपुरातून, ज्यांचं म्हणणं आहे की 10,000वरून 26,000 मानधन अंगणवाडी सेविकांचं करावं। त्यासह अन्य त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा, असं यांचं म्हणणं आहे।